रायगड जिल्हा परिषद शाळा वशेणी येथील तिसरीतील पूर्वा पाटील आकाशवाणी केंद्रावर चमकली। समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निपुण महाराष्ट्र हे अभियान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत भाषिक आणि गणितीय कौशल्य प्राप्त करण्यासाठी माता पालक गटाच्या सहभागाने राज्यभर राबवले जात आहे। यासोबतच अंगणवाडी ते प्राथमिक इयत्तासाठी शाळेबाहेरची शाळा कार्यक्रम देखील प्रत्येक आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी 10:30 वाजता प्रसारण केले जात आहे। आणि याच कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई उरण येथील 3 माता गटांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी संधी मिळाली। विभागीय उपसंचालक यांच्या दिनांक 9 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये निपुण उत्सव पंधरवडा हा कार्यक्रम राबवला जात आहे। निपुण उत्सवात आपल्या गावातील माता पालकांच्या गटांना भेटी देऊन त्यांना प्रोत्साहित करून गटासोबत हितगुज करण्यासाठी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, प्राथमिक ज्येष्ठ अधिव्याख्याता, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, विषय साधन व्यक्ती, विषय तज्ज्ञ, विशेष शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व प्रथम प्रतिनिधी यांच्या भेटी उरण तालुक्यात झाल्या होत्या। त्याचबरोबर शाळेबाहेरची शाळा या रेडिओ आकाशवाणी केंद्रावर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील वशेणी या शाळेतील इयत्ता तिसरीतील कुमारी पूर्वा अमर पाटील व तिची आई सौ प्रिया पाटील यांची शनिवार दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी 544व्या भागात या कार्यक्रमात मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती। ती मुलाखत आज या आकाशवाणी केंद्रावर प्रदर्शित करण्यात आली। या संवादात पूर्वा व तिच्या आईने दिलेली अगदी मनमोकळेपणाने उत्तरे ऐकून गावातून व शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांकडून तिचे कौतुक व अभिनंदन होत आहे। या कार्यक्रमासाठी लाभलेले मार्गदर्शक वशेणी शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप गावण सर, शिक्षकवृंद, प्रथम प्रतिनिधी ठाकूर मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुलेही आकाशवाणीवर चमकतात यांचे तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे। महामुंबईसह सुजाता होळकर, उरण। संख्या ओळखायच्या आहेत आणि आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल ना, तर कोणत्या विद्यार्थ्याची मदत घेऊयात आज आपण मदत घेऊया पूर्वा पाटील या राज्य जिल्हा परिषद शाळा वशेणी इयत्ता 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आज आपण मदत घेऊया, जी तालुका उरण, जिल्हा रायगड इथे राहते। तिच्या सोबतच तिची आई प्रिया पाटील यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत। ओके, बोलूयात मग आता आपण पूर्वा सोबत। प्रियाताई नमस्कार। हा, नमस्कार मॅडम। शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे। कशा आहात आपण? बरे आहेत, तुम्ही कशा आहात? आम्ही एकदम छान। आणि पूर्वाचा अभ्यास कसा सुरू आहे बरं? हा, खूप छान आहे। अच्छा, मग प्रियाताई पूर्वाच्या घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? हा, तिचे शाळेतल्या मॅडम व तिचे पप्पा, आजोबा अभ्यास घेतात। अच्छा अच्छा अच्छा, ओके। आम्हाला सांगा, पूर्वामध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? पूर्वा शाळेमध्ये पण आदर्श मुलगी म्हणून टीचर विचारतात, म्हणजे तुमची मुलगी खूप छान आहे, खूप छान रिव्हिजन घेते, अभ्यास करते, असं सांगतात मला। अरे वा, आहे का ही गुणी मुलगी आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल। हॅलो मॅडम। हॅलो पूर्वा, कशी आहेस तू? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? आम्ही पण एकदम छान आहे, थँक्यू। आणि तुझा अभ्यास पण जोरदार सुरू आहे, आम्हाला कळलं। बरं, तुझा आवडता विषय कोणता आहे बरं मग? मराठी, ओके। पण आता मी गणिताचा अभ्यास दिलाय, मग तो तू केलायस का? हो। गुड गर्ल। पूर्वा, सगळ्यात आधी आम्हाला सांग की तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलायस का? हो। आणि या कार्यक्रमात आज तू सहभागी होतीयस, मग कसं वाटतंय तुला? खूप छान। गुड। तुझे कोणी मित्रमैत्रिणी यापूर्वी या शाळेमध्ये सहभागी झाले होते का कार्यक्रमात? हो। अच्छा, आणि मग तेव्हा त्यांचा कार्यक्रम ऐकताना तुला काय वाटलेलं? खूप छान वाटलं। तुला वाटलं होतं का कधी की तू सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकशील? नाही। ओके। आपल्या शाळेतलं काय आवडतं बरं नेमकं? अभ्यास। अच्छा, अभ्यास। आणि मग आपल्या शाळेमध्ये थोडीशी मस्ती पण होत असते, गप्पा होत असतात, गोष्टी सांगत असतो, ते पण आवडतं का? खेळ। गुड। चल मग आता आपण थोडासा गणिताचा अभ्यास करूयात। आम्हाला सांग की 3 अंकी 2 मधील लहान किंवा मोठी संख्या कशी ओळखायची बरं? 100 प्लेस मध्ये जर मोठी संख्या असली आणि दुसऱ्या 100 प्लेस मध्ये जर छोटी